स्नान करून पेहराव चढविलेले, मनात शहाजीराजांच्या ठसठसीत आणि ओझरत्या आठवणी घोळवणारे राजे शंभूबाळांना संगती घेऊन जिजाबाईंच्या खासे महालात दर्शनासाठी आले. जिजाऊ साहेब फरसबंदीवरच्या बिछायतीवर बसल्या होत्या, उदास आणि अचल, स्वतःच हरवून गेलेल्या. त्यांच्या मनी शहाजीराजांच्या तडफदार वारेजोड आठवणींनी दाटी केली होती. त्यांचे राजमन झाकाळून गेले होते. मन मनाशीच जापसाल करीत होते. हाताशी काहीच आले नाही की सुन्न आणि निसूर होत होते. राजांनी पुढे होत आऊसाहेबांचे पाय शिवले. जिजाऊ साहेबांनी आपली मान वर उठवली. त्यांचे डोळे भरून आले होते. दाटल्या कंठात शब्द अडकून पडले होते. समोर शंभूराजे बघताच त्यांचे दाटले मन तर गलबलून उठले. पुढे होत थोरल्या आऊसाहेबांच्या पायावर मस्तक ठेवण्यासाठी वाकणाऱ्या शंभूराजांचे गडबडीने उठून खांदे पकडीत त्यांना दूर साधी जिजाऊ स्वतःशीच बोलल्यागत म्हणाल्या, "नको बाळराजे, आज तरी नको." खालच्या मानेने गोंधळलेले राजे पडल्या आवाजात म्हणाले, "पिंडदानासाठी आम्ही गड उतरतो आहोत मासाहेब. कानंद नदीच्या तीरावर जात आहोत." या म्हणत जिजाबाई पाठमोऱ्या झाल्या आणि महालाच्या गवाक्षाच्या रोखाने संत चालू लागल्या. त्यांच्या महालाच्या बाहेर पडणारे राजे शंभूबाळांच्या खांद्यावर एक हात ठेवून विचार करीत होते की आज आऊसाहेबांनी बाळराजांना मुजऱ्यासाठी का चुकू दिले नाही. बाळराजांचे काही चुकले तर नाही ना? राजांना उत्तर सापडत नव्हते. गवाक्षाच्या मिहिरीपीतून दिसणाऱ्या कानंद नदीच्या वळणदार पात्राकडे बघत जिजाऊ मात्र आपल्या हरवलेल्या सौभाग्याच्या पायवाटा आठवीत स्वतःला म्हणत होत्या, "शंभूबाळ, तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराज साहेबांसारखे दिसता, थेट आमच्या स्वारींसारखे." राजांनी शहाजीराजांच्या वृद्धश्राद्धाचे पिंड कानंदीच्या धुरकटलेल्या पात्रात विसर्जित केले. शेजारी उभ्या असलेल्या शंभूराजांना पिंड पात्रार्पण करण्यासाठी नजरेने इशारत केली. जमलेल्या ब्रह्मवृंदाला गोदानी देण्यात आली आणि ते भोसलाई पितापुत्र कानंदीचा काठ सोडून राजगडाच्या पायथ्याच्या रोखाने पायीच परत निघाले. आबासाहेब, पिंड कशासाठी सोडायचे असतात नदीत? शंभूराजांच्या अचानक प्रश्नाने राजांची विचारसाखळी तुटली. कपाळीचे सुगंध आकर्षित राजांनी बाळराजांच्याकडे पाहिले आणि ते बोलून गेले, "गेल्या पिढ्या त्याने उधरून जातात बाळराजे. त्यांनी घालून दिलेल्या वाटांची जिम्मेदारी उजळून निघते." राजांनी शांतपणे बाळराजांचा खांदा थोपटला. बाळराजांना फारसे काही समजले नव्हते. पालखी गड चढून पद्मावती माचीवर आली आणि तट सरनोबत सिदोजीरावांनी पायउतार होणाऱ्या राजांना मुजरा घालीत वर्दी दिली, "खबरगीर बहिर्जी नाईक आत्ताच गड दाखल झाले आहेत. पेश होण्याची आज्ञा मागतात." सिदोजींच्या वर्दीबरोबर राजांच्या कपाळी आठ्यांचे जाळे पसरले. दीर्घगंभीर आवाजात ते म्हणाले, "माचीच्या सदरेवर पेश करा बहिर्जींना." बाळराजांसह राजे सदर माचीकडे आले. सदरकऱ्यांचे मुजरे आपलेसे करीत राजे आणि शंभूराजे सदर बैठकीवर बसले. बसता बसताच हातखून करून त्यांनी सदरकऱ्यांना निरोप दिला. एक एक सदरकरी मुजरा भरत बाहेर पडला. सदर रिकामी झाली. बहिर्जींना पेश करून सिदोजी थोपटेही सदर चौकाबाहेर पडले. राजांच्या समोर खबरगीरांचा नाईक बहिर्जी मुजरा करून खालमानीने उभा होता. "बोला नाईक." राजांनी बहिर्जीला धीर दिला. शंभूबाळांच्या पायावर नजर जोडून बहिर्जींनी कापऱ्या आवाजात खबर पेश केली. "धनी, जयसिंग मिर्झा राजा 30,000 स्वार बराबर दिल्लर खान 5,000 पठाण अशी मातब्बर फौज घेऊन चालून येतोया. गनिमाचा तळ बुऱ्हाणपुरावर ठाण झालाय. जागजागच्या जमेती येऊन जयसिंगाच्या फौजेत दाखल व्हायला लागल्या." बहिर्जींचा ओर कोंदटला. ती खबर ऐकताच राजे सदर बैठकीवरून तडकन उठले.
त्यांच्या हातची बोटे छातीवरच्या कवड्यांवरून सरासर फिरू लागली. मनात विचारांची घोडी दौडू लागली. आपल्या सालगिराला, वाढदिवसाला शिवाजीच्या मरणाचे स्वप्न पाहणाऱ्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या राजपुताला राजांवर नामजाद केले होते. एका राजपुताकडून दुसऱ्या राजपुताला उखडून काढण्याचा काट्याने काटा काढू बघणाऱ्या राजकीय डाव औरंगजेबाने टाकला होता. हे काम बरोबर होते की नाही यावर सक्त नजर ठेवण्यासाठी दिलेर खान पठाणाचा लोढणा मिर्झा राजांच्या गळ्यात अडकून टाकला होता. बहिर्जींची खबर ऐकून राजे क्षणभर सुन्न झाले खरे, पण लागली स्वतःला सावरून ते म्हणाले, बहिर्जी, दूरची धावणी झाली, काही खाऊन घ्या या. बहिर्जी मुजरा करून निघून गेले. विचारात हरवलेले राजे संगती शंभूबाळांना घेऊन पद्मावतीच्या सदरेमागून बालेकिल्ल्यावर बाहेर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आले. भुयारावर पहारा देणाऱ्या धारकऱ्यांनी मुजरे करून भुयारावरची थोरात आडधोंड बाजूला हटती केली. मेसाच्या वाकावर चकमीच्या दगडाच्या ठिणग्या टाकून 2 मावळ्यांनी त्या वाकानं आकटी तयार केली. आकटीवर करंजेल सोडलेले पलोते त्यांनी पेटते केले आणि राजांना भुयारवाड दाखवण्यासाठी ते मावळे भुयारात उतरले. त्यांच्या मागून राजे भुयारात उतरले. मागे तोंडाशी उभे असलेल्या शंभूराजांना त्यांनी आपला हात देऊन भुयारात घेतले. पलोत्याच्या धुसरमंद प्रकाशात एकामागून एक उतरत्या दगडी पायऱ्या मागे पडू लागल्या. राजे काही बोलत नव्हते. राजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत मागून येत होते. त्यांना हे भुयार संपणार केव्हा असे झाले होते. त्यांनी मागून चालता चालताच राजांना विचारले, महाराज साहेब, हे भुयार संपणार केव्हा? राजांचा आवाज भोवतीच्या फरसबंदीवर घुमटात घुमून उठला. महाराज साहेब, हे भुयार संपणार केव्हा? त्या घुमत्या आवाजाने राजे क्षणभर जागीच खिळल्यासारखे झाले. मागे न बघताच म्हणाले, शंभूबाळ, आमच्या मागून चालते या. भुयार कधीच संपत नसतात, चाल कधीच थांबत नसते. राजांचे धीरगंभीर शिवबोल भोवतीच्या फरसबंदीच्या घुमटात तसेच घुमून उठले. शंभूबाळ, आमच्या मागून चालते या. आणि राजे समोर तडक चालू लागले. त्यांच्या पायाभर हुकूम त्यांचा भोसलाई फर्जंद शंभो मागून चालू लागला. राजे कर्नाटक मोहिमेवर निघून गेले. नेहमीप्रमाणे राजांचा सराव देण्यासाठी फरीक दग्याच्या मैदानात कमर कसलेले गोमाजी बाबा पवित्रा धरून खडे टाकले होते. शिरा तटतटल्यामुळे त्यांच्या पोटावरच्या मांडचोना कचला होता. बुरनूस भरलेल्या चांबड्याची खोळ असलेली थाळी एवढी फरी त्यांनी डाव्या हाताने पुढे सरशी धरली होती. उजव्या हातातील 1.5 हात लांबीचा गदखा नाचवीत ते समोर उभ्या असलेल्या शंभूबाळांना म्हणाले, हा धरा म्होवरा धाकलराज. नजर माझ्या पायावर आन गदक्यावर ठेवा. गोमाजींनी पांढरे कल्ले क्षणभर लखलखले. मोहरा धरलेला पाय चढाईसाठी जमिनीत रुतेल. फरीच्या पर्जात चढविलेली मूठ क्षणभर घट्ट आवळून शंभूराजांनी उजव्या हातातील गदका पेलला. डावा पाय आणि फरी धरलेला डावा हात पुढे वाकून कमरेला सावध बाग देत त्यांनी पवित्रा घेतला. गोमाजींनी पुढे केलेल्या गदक्याला आपला गदका भिडवीत एडबाज सलामी दिली. जय भवानी गरजत गोमाजींनी चढाईसाठी गदका मागे घेतला. म्हाताऱ्याचे डोळे लखलखत फुलू लागले. जय भवानी गरजत शंभूराजांनी गोमाजींच्या वाराचा अंदाज घेण्यासाठी अंग चोरले. फरीक दक्क्याचा घाई हा मारगिऱ्याचा प्रकार सुरू झाला. गोमाजी लगेच चोख फिरू लागले. इशारा देऊन चढाईचे ठरीव वार टाकू लागले. गुबगुबीत फरी आडवी टाकून शंभूराजे ते वार तटवून लावले. त्यांचे चपळ शरीर नागफण्यासारखे डुलू लागले. त्या दोघांना भवानीच्या राजगडाचे भान उरले होत नव्हते. त्यांच्या तापल्या शरीरावर घामाचे थेंब उठू लागले.
गदका फरीला भिडताच धप धप असे आवाज मैदानात उठू लागले. घाईच्या लढाईत शंभूराजांनी गदका जराही अंगाला लावून घेतला नव्हता. गोमाजी त्यांच्या सावध नजरेवर मनोमन खुश होते. सरावाचा पहिला टप्पा संपला हो म्हणत गोमाजींनी थांबण्याची इशारत केली. कपाळावर थपथपलेला घाम तर्जनीच्या पन्हाळीने निचरता करीत ते म्हणाले, वय झालं आता धाकलं राज, अंग लई घामेजतंय. हा घ्या बघू आता छूट. गोमाजींनी छूट या लढाईचा पवित्रा घेतला. म्हाताऱ्याचे शरीर रानवाऱ्यासारखे झाले. वार करायला ते आता सापडणार नव्हते आणि ते कसे चालून येणार हे समोरच्या खेळ्याला कळणार नव्हते. छूट हा चढाईचा प्रकारच बेछूट मार्गीरचा होता. गनिमाशी झुंज घेताना मारेन वा मरेन या निधडेपणाने लढावे तसे हे हात होते. आता इशारात करून वार टाकायचे नव्हते. मन चाहेल तसे शत्रूला हूल देऊन त्यांच्या ढिल्या अंगावर वार उतरायचे होते. त्यांच्या ढिलेपणाची गय करायची नव्हती. शंभूराजांनी फरी आडवी करून गदका पेलला. आपल्या हातातील गदका उगाच डावा उजवा झुलवीत गोमाजी चपळ पायांनी इकडे तिकडे फिरू लागले. महाराजांची गदक्यावरची नजर ढलती करण्यासाठी अंग लवते करून ते हूल भरू लागले. शंभूराजे गदक्यावर जोडलेली नजर हलवायला तयार नव्हते. तेही चाल हेरतेच सावध झुलू लागले. महाराज, वार कारीगर फनार हा हुशार असा, गोमाजी धीमेपणाने बोलले. नाही होणार. नजर गोमाजीच्या हातातील गदक्यावर जखडती ठेवून शंभूराजे निर्धाराने उत्तरले.